नमस्कार. आज आपण अशा 10 महत्त्वाच्या संस्कारांबद्दल बोलणार आहोत जे खरंच तर मुलांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया घालतात. ही शिकवण काही आजची नाही, तर ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अनुभवातून आणि शहाणपणातून तयार झाली आहे. चला मग बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण ह्या 10 संस्कारांना काही मुख्य भागांमध्ये विभागलं आहे, म्हणजे ते समजायला सोपे जातील. आपण पाहणार आहोत पाया मजबूत करणारे संस्कार, वैयक्तिक शिस्तीचे धडे, समाजात वागण्याची रीत, आदराची आणि मदतीची शिकवण, विचारांना योग्य दिशा आणि शेवटी यशस्वी आयुष्याचा पाया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, पाया मजबूत करणारे संस्कार. आता बघा, ह्या शिकवणीकडे फक्त नियम म्हणून बघायचं नाही. हे तर एका मजबूत चारित्र्याच्या निर्मितीसाठी लागणारे, म्हणजे अगदी पायाचे दगड आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का, की एका मुलाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी नक्की काय लागतं. याच प्रश्नाच्या उत्तरात ती मूल्ये दडलेली आहेत, जी मुलांच्या भविष्याला एक योग्य दिशा देऊ शकतात. आपण पुढे जाण्याआधी संस्कार या शब्दाचा अर्थ नक्की काय आहे हे समजून घेऊया. कारण संस्कार म्हणजे फक्त काही चांगल्या सवयी लावणं नाही, तर ही ती मूल्य आहेत, ती शिकवण आहे जी व्यक्तीमध्ये इतकी खोलवर रुजते की तीच त्याचं चारित्र्य, त्याच्या सवयी आणि आयुष्य जगण्याची पद्धत ठरवते. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, वैयक्तिक शिस्तीचे धडे. इथं आपण त्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यांची सुरुवात खरं तर स्वतःपासून होते, म्हणजे आत्मनियंत्रण आणि वैयक्तिक जबाबदारी. तर या वैयक्तिक शिस्तीमध्ये मुख्य 3 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे सत्य बोलणं, दुसरं स्वच्छता पाळणं आणि तिसरं वेळेला महत्त्व देणं. चला, यातलं प्रत्येक मूल्य आपण एक एक करून समजून घेऊया. यातला पहिला आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा संस्कार आहे नेहमी सत्य बोलणे. कारण खरं बोलणं ही फक्त एक चांगली सवय नाहीये, तर तो विश्वासाचा पाया आहे. एकदा मुलांना सत्य बोलायची सवय लागली की त्यांचं चारित्र्य आपोआपच मजबूत होतं आणि त्यांच्यावर सहज विश्वास ठेवला जातो. पुढचा संस्कार आहे स्वच्छतेचा. म्हणजे वैयक्तिक स्वच्छता तर आहेच, पण आपल्या आजूबाजूच्या परिसराची सुद्धा. हात धुणं, दात घासणं, आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवणं, या गोष्टी अगदी सोप्या वाटतात नाही का, पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. यातूनच मुलांमध्ये स्वच्छतेची आणि टापटिपीची आवड निर्माण होते, आणि हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि वैयक्तिक शिस्तीमधला तिसरा महत्त्वाचा धडा, तो म्हणजे वेळेची किंमत करणं. अभ्यासाची वेळ, खेळायची वेळ, झोपायची वेळ, हे सगळं ठरवून त्याचं पालन करण्याची सवय लावली की मुलांच्या आयुष्यात आपोआप एक प्रकारची शिस्त येते आणि त्यांना वेळेचं नियोजन करण्याचं महत्त्वसुद्धा कळू लागतं. ठीक आहे, आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, जो आहे समाजात वागण्याची रीत. म्हणजे वैयक्तिक शिस्त तर झाली, पण आता हीच मूल्य इतरांबरोबर वावरताना, समाजात वावरताना कशी उपयोगी पडतात आणि त्यातून चांगले संबंध कसे निर्माण होतात ते पाहूया. यामध्ये प्रामुख्याने 2 खूप महत्त्वाच्या सामाजिक सवयी येतात. एक म्हणजे धन्यवाद आणि माफ करा म्हणण्याची सवय, आणि दुसरी म्हणजे वाटून घेण्याची सवय. हे 2 शब्द, धन्यवाद आणि माफ करा, वाटायला किती सोपे आहेत नाही का, पण हे फक्त शब्द नाहीत, तर ते इतरांच्या भावनांचा आदर करण्याची शिकवण देतात. कोणी मदत केली तर कृतज्ञता व्यक्त करणं, आणि आपल्याकडून चूक झाली तर माफी मागणं. यामुळे नातेसंबंध खूप घट्ट आणि चांगले होतात. दुसरा महत्त्वाचा संस्कार आहे वाटून घेण्याचा. मग तो खाऊ असो किंवा खेळणी. जेव्हा मुलं आपल्या वस्तू इतरांसोबत वाटून घेतात, तेव्हा त्यांच्यात आपोआपच उदारपणा, सहानुभूती आणि एकमेकांना मदत करण्याची भावना वाढायला लागते. आणि हीच भावना पुढे जाऊन एका चांगल्या समाजाचा पाया ठरते. चला, आता आपला चौथा विभाग पाहूया, आदराची आणि मदतीची शिकवण. इथे आपण अशा मूल्यांवर लक्ष देणार आहोत जी मुलांमध्ये सहानुभूती आणि इतरांबद्दल मनापासून आदर व मदतीची भावना कशी निर्माण करता येईल हे सांगतात. इथे आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. मोठ्यांना नमस्कार करणं, आई-वडील आणि शिक्षकांचा आदर करणं आणि इतरांना मदत करणं. या 3ही गोष्टी मुलांना इतरांचा सन्मान करायला आणि कुटुंबात व समाजात आपलं सकारात्मक योगदान द्यायला शिकवतात. घरात मोठी माणसं आली किंवा बाहेर भेटली की त्यांना नमस्कार करून अभिवादन करणं, ही एक खूप साधी पण तितकीच महत्त्वाची सवय आहे. यातून केवळ समोरच्याबद्दल आदरच व्यक्त होत नाही, तर आपली संस्कृती आणि नम्रतेची शिकवणही मिळते. आणि ही गोष्ट लहानपणापासूनच रुजायला हवी. आईवडील आणि शिक्षक हे तर मुलांच्या आयुष्यातले पहिले गुरु असतात नाही का. त्यांचा आदर करणं म्हणजे त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांनी केलेल्या त्यागाचा सन्मान करणं.
आणि ही एक शिकवण मुलांना आयुष्यभर योग्य मार्गावर चालायला मदत करते. आई-वडिलांना घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करणं, यातून मुलांमध्ये फक्त जबाबदारीची भावना येत नाही, तर मी सुद्धा या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ही भावना त्यांच्या मनात घट्ट होते. आणि याच भावनेतून पुढे मदतीची वृत्ती वाढायला लागते. चला, आता आपण आपल्या 5व्या आणि शेवटच्या महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, विचारांना योग्य दिशा. आतापर्यंत आपण बाहेरच्या वागण्याबद्दल बोललो. आता मुलांच्या आंतरिक जगाला, त्यांच्या मानसिकतेला सकारात्मक कसं घडवायचं ते पाहूया. इथे आपण शेवटची 2 मूल्य पाहणार आहोत. एक म्हणजे निसर्गावर प्रेम करणं आणि दुसरं म्हणजे सकारात्मक गोष्टींचं सेवन करणं, म्हणजे चांगल्या गोष्टी ऐकणं आणि वाचणं. निसर्गावर प्रेम करायला शिकवणं म्हणजे मुलांमध्ये करुणा आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासारखंच आहे. झाडं लावणं, पाणी वाचवणं किंवा प्राण्यांवर दया करणं, या गोष्टींमधनं त्यांना हे समजतं की आपण या पृथ्वीचा फक्त एक भाग नाहीत, तर तिचे रक्षणकर्ते सुद्धा आहोत. आणि हा शेवटचा संस्कार थेट विचारांशी जोडलेला आहे. बघा, आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर, आपल्या मनावर होत असतो. त्यामुळे मुलांना चांगल्या कथा, श्लोक आणि प्रेरणादायी गोष्टी ऐकण्याची किंवा वाचण्याची सवय लावली तर त्यांचे विचार सकारात्मक होतात आणि चारित्र्यसुद्धा मजबूत बनतं. तर मग हे सर्व संस्कार एकत्र येऊन एका यशस्वी आयुष्याचा पाया कसा रचतात ते पाहूया. आपण आत्तापर्यंत जे काही मुद्दे पाहिले त्या सगळ्यांना एकत्र जोडून या शिकवणीचा मुख्य संदेश काय आहे हे आता आपण समजून घेऊत. तर ही आहेत ती 10 मूलभूत मूल्य: सत्य, स्वच्छता, वेळेचं महत्त्व, आदर आणि निसर्गावर प्रेम. ही सगळी मूल्य वरवर पाहता वेगवेगळी वाटत असली तरी ती एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत आणि ही सर्व मिळूनच मुलांच्या आयुष्याचा एक भक्कम पाया तयार करतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त काही नियमांची यादी नाही, तर हे असे संस्कार आहेत जे मुलांना एक चांगला माणूस म्हणून घडवतात, त्यांच्या संपूर्ण आयुष्याला योग्य आकार देतात आणि यामुळेच ते स्वतःसाठी आणि समाजासाठी एक मौल्यवान संपत्ती बनतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न की ह्या सगळ्या